श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 1 ते 31 जुलै मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. जुलै महिन्यात तुमच्या जीवनात स्थैर्य आणि प्रगती यांचा सुंदर मेळ साधला जाईल का? आर्थिक बाबतीत अपेक्षित लाभ मिळतील का? नोकरी आणि व्यवसायामध्ये नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत का? कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील की घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? चला जाणून घेऊया वृषभ राशीसाठी हा महिना कोणते शुभ-अशुभ संकेत घेऊन येत आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. जुलै महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी संयम, नियोजन आणि सातत्य यांच्या जोरावर यश मिळवून देणारा ठरू शकतो. या महिन्यात तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यासाठी महत्त्वाचे ठरतील. अनेक गोष्टींमध्ये हळूहळू पण स्थिर प्रगती होत असल्याचे दिसून येईल. घाईपेक्षा विचारपूर्वक कृती करण्याचा तुमचा स्वभाव या महिन्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ग्रहस्थितीमुळे मानसिक परिपक्वता वाढेल. काही नवीन जबाबदाऱ्या याव्या लागू शकतात. सुरुवातीला त्या आव्हानात्मक वाटल्या तरी पुढे त्यातूनच यशाचे मार्ग खुलतील. जुन्या चुका सुधारण्याची आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वातील शांतता आणि स्थिरता इतरांना प्रभावित करेल. समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा महिना महत्त्वपूर्ण घडामोडी घेऊन येऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाचे कौतुक मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कार्यपद्धतीवर समाधानी राहू शकतात. काहींना नवीन जबाबदारी, विभाग बदल किंवा पदोन्नतीसारख्या संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढलेली असली तरी तुमची चिकाटी आणि मेहनत तुम्हाला वेगळे स्थान मिळवून देईल. सहकाऱ्यांशी संबंध सौहार्दपूर्ण ठेवणे आवश्यक राहील. काही महत्त्वाच्या बैठका किंवा चर्चांमध्ये तुमचे मत प्रभावी ठरू शकते. व्यावसायिकांसाठी हा महिना विस्ताराच्या संधी घेऊन येऊ शकतो. नवीन ग्राहक मिळतील, जुने व्यवहार मार्गी लागतील आणि आर्थिक उलाढाल वाढेल. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवावी. नवीन करार किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाबी नीट तपासाव्यात. दीर्घकालीन योजनांसाठी हा महिना चांगला राहू शकतो. आर्थिक जीवन. आर्थिक दृष्टिकोनातून जुलै महिना तुलनेने लाभदायक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. पूर्वी केलेल्या मेहनतीचे आर्थिक फळ आता मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तथापि खर्चाचे प्रमाणही वाढू शकते. घरातील गरजा, मुलांचे शिक्षण, आरोग्य किंवा वाहन यांसाठी खर्च करावा लागू शकतो. काही व्यक्ती घराच्या सजावटीवर किंवा मौल्यवान वस्तूंच्या खरेदीवर खर्च करतील. बचतीवर भर देणे आवश्यक राहील. आर्थिक नियोजन व्यवस्थित केल्यास भविष्यातील मोठ्या उद्दिष्टांसाठी निधी जमा करता येईल. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत विचारपूर्वक पावले उचलावीत. अनावश्यक कर्ज घेणे टाळणे हितावह राहील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात या महिन्यात समाधान आणि आनंद अनुभवायला मिळू शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सहकार्याची भावना वाढेल. घरामध्ये एखाद्या शुभ कार्याची चर्चा किंवा नियोजन होऊ शकते. नातेवाईकांच्या भेटीगाठीमुळे वातावरण प्रसन्न राहील. पालकांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहील. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. काही जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्यांना यशस्वीरित्या सांभाळण्याची क्षमता तुमच्यात असेल. कुटुंबासाठी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. घरातील सौहार्द टिकवण्यासाठी संवाद आणि समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा महिना सकारात्मक राहू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात अधिक विश्वास निर्माण होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात. काही संबंध मैत्रीतून प्रेमाकडे वाटचाल करू शकतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नात्याला पुढे नेण्यासाठी अनुकूल काळ राहील. वैवाहिक जीवन. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. घरगुती आणि आर्थिक बाबींमध्ये दोघे मिळून घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. काही जोडपी एकत्र प्रवास किंवा भविष्यासंबंधी नियोजन करू शकतात. लहान-सहान वाद दुर्लक्षित केल्यास नात्यातील गोडवा कायम राहील. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात मनाला शांतता आणि स्थैर्य देणाऱ्या गोष्टींकडे तुमचा कल वाढेल. आध्यात्मिक विचारांमुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत मिळेल. पूजा, प्रार्थना, जप किंवा ध्यान यांमधून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. काही व्यक्ती सामाजिक किंवा धार्मिक सेवाकार्यात सहभागी होतील. त्यामुळे मनाला समाधान आणि आत्मिक आनंद मिळेल. आध्यात्मिक साधनेमुळे निर्णयक्षमता सुधारेल आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यास मदत होईल. मनातील अस्वस्थता कमी होऊन आत्मविश्वास वाढेल. प्रवास. जुलै महिन्यात काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. व्यवसाय, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. हे प्रवास फायदेशीर आणि अनुभवसमृद्ध ठरू शकतात. काही व्यक्तींना धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल. पर्यटनासाठी केलेला प्रवास मनाला नवीन ऊर्जा देईल.
नवीन ठिकाणे आणि नवीन लोकांशी संपर्क वाढू शकतो. प्रवासादरम्यान वेळ आणि खर्च यांचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळावेत. सावधगिरी बाळगल्यास प्रवास सुखकर ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनत आणि एकाग्रतेचा राहील. अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा किंवा प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ होऊ शकतो. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचे सहकार्य लाभेल. नवीन विषय शिकण्याची आवड वाढेल. काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात विशेष सन्मान किंवा यश मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन, प्रकल्प किंवा विशेष अभ्यासक्रमांमध्ये प्रगती होईल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश नक्कीच मिळू शकते. उपाय. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गायीला हिरवा चारा अर्पण करा. गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करा. घरात सुगंधी फुले अर्पण करून सकारात्मक वातावरण निर्माण करा. ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. एकूण वृषभ राशीसाठी हा महिना स्थिरता, प्रगती आणि समाधानाचा ठरण्याची शक्यता आहे. जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये हळूहळू पण निश्चित प्रगती होताना दिसेल. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल तर आर्थिक बाबतीत योग्य नियोजनामुळे लाभ होईल. कुटुंबातील नाती अधिक दृढ होतील आणि प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम मिळू शकतात. महिन्याचा मुख्य संदेश असा आहे की संयम आणि सातत्य हेच तुमचे सर्वात मोठे बळ ठरणार आहे. घाई न करता विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यात मोठे फायदे देऊ शकतात. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा, सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवा आणि मिळालेल्या संधींचा योग्य उपयोग करा. जुलै महिना तुमच्या जीवनात स्थैर्यासोबतच यशाची नवी पहाट घेऊन येणारा ठरू शकतो. धन्यवाद.